घरावर 10 लाखाचं कर्ज झालेलं होतं. गावाचं नाव निपाणी, म्हणजे गावात पाणी नाही. आमच्या गावात माझ्या सहित सगळ्यांच्या आडनाव गुंड आहेत, म्हणजे गुंडाचे लोक गुंड म्हणून आमच्या गावात प्रसिद्ध आहे. त्याच्यामुळे लाईट बिल कुणी भरत नाही. त्याच्यामुळे लाईट कसे चलत असं तुम्हाला सांगायची गरज नाही. पाणी नाही, निपाणी, लाईट बिल भरत नाही. गावात 1,500 लोक वस्ती, म्हणजे मजूर मिळत नाही. आणि अशा परिस्थितीत 10 लाखाचं कर्ज आणि BSc झाल्यानंतर ग्रामीण भागात सगळ्यात छान असं म्हणतात की आता शिकून आले काय तर दिवा लावेल. आणि आम्ही तर अशी कशी खेळत खेळत BSc काढली, कसे विषय निघाले, आम्ही विषय निघाले की 5,000 खुश राहायचं. म्हणजे आम्ही काय सिरियसनेसच घेतलं नाही. इथं आलो सगळी वाईट परिस्थिती. भूविकास बँकेच्या नोटिसा यायच्या, कर्जाच्या नोटिसा यायच्या, घाबरून जायचो, पैसे तर भरायला. वडिलांचं माझं त्यावेळेस भांडण व्हायचं. वडिलांचं माझं भांडण झाल्यामुळे MPSC UPSC चा खूप प्रयत्न केला, पण तरी काय पास झालं नाही. प्रिलिम सुद्धा पास झालं. मग वैतागून मी रायगड सिटीला 10,000कडे गेलो, तर कुठंच नोकरी मला मिळत नव्हती. म्हणलं बघा ही एक तर ठिकाण आहे, बरं घेतलं नोकरी. त्यांना BSc 60 ग्रॅज्युएट लागत होते. तिथं गेलो, तिथं सुद्धा त्यांनी मला रिजेक्ट केलं की काय कामाचं नाही. मग त्या दिवशी रात्री मी तिथं थांबलो. अण्णांना म्हणलं मी घरी सोडून आलो, घरी आशा म्हणून तुमच्याकडे आलोय. अरे म्हणजे तुला काहीच नॉलेज नाही, काय बोललेलं प्रश्नाचे नीट उत्तर देत नाही, तुला कसं घ्या. मी म्हणलं मी वैतागून आलेला आहे, मला इथे काही काम द्या, मी इथं काम करतो. तिथे एक लहान मुलं त्याच्यावर एक संडास केलं होतं, लहान मुलं होतं. त्यांनी मला ते काढू शकतोच का, म्हणजे काही करतो मला. मी कपड घेतलं काढलं, असा माझा इंटरव्ह्यू झाला, मी या अन्नाची परीक्षा पहिली. तिथं राहिल्यानंतर खरी अक्कल गेला म्हणते, पूर पण गेलं, खरी अक्कल तिथं मला आली. कारण तिथं खूप मोठमोठी माणसं भेटायला यायची. अन्नाच्या सहवासामध्ये 5-6 वर्ष राहिल्यानंतर त्यावेळेस मला ते 2,000 रुपये महिना मानधन देत होते. त्याच्यानंतर माझं काम करून ते 6,000 रुपये मानधनापर्यंत मला तिथं मानधन झालं. असं तिथं 6 वर्ष मी तिथं राहिलो होतो. नंतर परिस्थिती इकडं गावाकडे अशी होती, अन्नाच्या नादी लागल्यामुळे तुम्हीच मला पूर्वी द्यायला तयार नव्हता. आता अन्न झाला म्हणजे आता काय धंदे करायची गरज. आणि वडिलांना इकडे पॅरालिसिस झाला. आईचा फोन आला, तुझं बी लग्न तसंच राहून जाईल, म्हणजे वडिलांना पॅरालिसिस झालाय, तू आता गावाकडे ये आणि काय ते तू शेती बघ. मी ज्यावेळेस गावाकडे आलो तर परिस्थिती खूप वाईट होती. आमच्याकडे 2 विहिरी, 1-2 बोर होते, 16 एकर जमीन होती. आणि अशा परिस्थितीत काहीतरी करावं, सुरुवात करावं, कसं तरी कर्ज फेडावं या आशेनं मी सुरुवातीला वांगी, मिरची, म्हणजे एकदम पाहून गेल्यासारखं, परंतु 1 एकर मिरची, वांगी, काकड्या असं भाजीपाल्याची शेती करायला. मग 4-4, 5-5 एकर मी भाजीपाला शेती करत असताना पपई शेती 10 एकर केली. दुसरं धाडस ते केलं की 10 एकर पपई केली. त्यावेळेस पपईमधून त्यावेळेस मला 3-3.5 रुपये किलो होती पपई, परंतु मी ती दिल्ली मार्केटला पाठवली. थोडं धाडस केलं आणि दिल्ली मार्केटला त्यावेळेस माझ्या 9-10 एकरमधून मला जवळपास 10 ते 11 लाख रुपयाचं उत्पन्न मला झालं. 11 लाखाची मला पपई केली. परंतु दुसऱ्या वर्षी पुन्हा 10 एकरची पपई मी 22 एकर केली. परंतु अतिवृष्टी झाली, पपईला मूळ तुटव्या झाला आणि सगळी 22 एकर पपई 2 महिन्यात माझी म्हणजे मूळ तुटव्या झाल्यामुळं पालती पडली. नंतर काय करावं म्हणून ऊसाची शेती करायला चालू केली. नंतर या पिरियड मध्ये माझी शेती कर्ज फेडून या उत्पन्नावर आजूबाजूचं शेत
विकत घेतो, एक एकर अर्धा एकर, जसं सगळे अडचणीत असायचे. आमच्या गावामध्ये त्यावेळेस 5 दारूच्या भट्ट्या होत्या. म्हणजे माझे आजोबा 3 लग्न केले, म्हणजे आम्हाला 13 सुट्टे आणि आमचं घर 70 माणसाचं. म्हणजे आमच्या पाड्याला लागण्याला बाहेरची गरज नाही, एवढी गर्दी. अशा परिस्थितीत आमचं सगळं त्यांनी मला जमिनी विकायला चालू केल्या. त्या फार स्वस्तात जमिनी ते मला द्यायला चालू कारण सगळे दारूच्या वाजता आले गेले लोक. अशा परिस्थितीत मी दरवर्षी थोडी थोडी जमीन घेत गेलो आणि 10 वर्षानंतर ज्यावेळेस ऊसाची शेती करायला लागलो त्यावेळेस नेमकं तेरणा कारखाना डबकाईला आला आणि आमचे सगळे ऊस अति झाला आमच्या भागात. आणि पूर्ण ऊस आमचा कारखान्याने मिळू शकला नाही. आम्हाला तूर बांधावर टाकायचे. 2-3 वर्ष गेला तर बांधावर टाकायची वेळ आली. म्हणजे त्याच्यातून सुद्धा मला पैसे यायला लागले. भाजीपाल्यातून पैसे मी चांगला कमवत होतो. परंतु माझ्या असं डोक्यात येते काहीतरी शाश्वत आपल्याकडे काहीतरी पाहिजे. थोडस मी BSc कोकण कृषी विद्यापीठातून 5,500 केशर आंबा, 1,000 चिकू पैसे आले की मी विद्यापीठात येतो दापोली तिथून टेम्पो भरायचो. केशर आंबा, चिकू, आवळा, जांभळ, पहाडोली जांभळ सगळे पूर्ण शेतात सगळी फळबाग झाली. परंतु फळबाग लावून 7-8 वर्ष झाल्यावर सुद्धा तोपर्यंत म्हणजे आमचं गाव मुरुड जवळ आहे. तिथं 50,000 लोकवस्तीचं गाव. तिथं मी आंबे विकायला चालते. केशरला लेट बेरिंग आहे, शिगायचं केशर. म्हणून मी 5 पिकवणारा केशर 50,000 गावातल्या लोकांना आंबा खबर 50 रुपये किलो. आणि कार्पेट इथेनॉल मध्ये जर पिकवलेले आंबे याला कलर खूप छान होतो. ते विशेष खाल्लेले लोक आहेत. परंतु 5 पिकवलेल्या आंब्याला ते पैसे देत नाही. 50 रुपयाला तो आंबा एवढा कलरफुल दिसत नाही. विष खाते पण त्याला 120 रुपये भाव देतो. आपल्याला 50, 30, 40 असा भाव देतो. तुम्ही बाहेर सुद्धा आंबा विकायचा प्रयत्न केला तरी मला काही एवढी आमदानी त्याच्यातून दिसायची नाही. चिकू बिकू बघितला होलसेल 12 रुपये 15 रुपये किलो विकायचा. आणि माझ्याकडे आता काय करावं, दुसरा काय पर्याय आहे याचं काही सुचत नव्हतं. आता काय करावं, फळबाग बी फेल झाली किंवा फळबागेत जेवढा खर्च केला तेवढा घरी घेतला. एक रोग मी घेतला त्यांना माहित होतं याला जर जाणं व्हायचं येड आहे. खमिलं तर ह्या येण्यापेक्षा कमवू आपण हे रोप. पण तिथं ते जे रोप नर्सरी राखणार जे होतं कारण मालकाचं रोप विकत नसल्यामुळे ते जरी दुर्लक्ष झालेलं होतं. पण नर्सरीला पाणी देणारा एक फुलदार त्याला मी आता जाता 1 क्वार्टर घेऊन जायचो. त्याला म्हणायचो तुला 1 क्वार्टर ही 1 रोप वाढून करायचं. त्याला जेवढं पाणी देता येतं तेवढं पाणी दे. माणूस मला इंग्लिशीला बंद काढ. मालक वाईटाकडून गेलं कारण त्याचं 1 रोप उचल करतो. एके दिवशी माझ्याकडे आलं ते त्याच रस्त्यावर आम्ही चाकायला एका टपरीवर थांबायचो. मला म्हणला पाटील माझे 40,000 रोप ही 2-3 दिवसात तुला लागायचे असते घेऊन जा. नाहीतर परवा दिवशी मी JCB लावून ही उकंडा करून ही सगळे पुरवून टाकणार. त्याची वाटणी वगैरे होतो. त्याला म्हणलं 2 दिवसात तुम्ही सगळे रोपून घाल. तर मी गावातले जेवढे वाहन आहेत पिकअप आहेत टमटम आहेत त्या सगळे 40,000 रोप मी गावात काढले. 40,000 रोप जेव्हा गावाकडे आणली माझ्या शेतात त्यावेळेस 5,000 यायला लागलं. पाऊस लावायला म्हणजे आता दुसरं तर काय ह्याला करता येईल ना लावायला म्हणजे पाहून. पण मी इंटरनेटच्या माध्यमातून थोडस खूप व्हिडिओ बघत होतो वेगवेगळे. काय आता ह्याच्यातून आपल्याला बाहेर निघायसाठी काय करता येईल.
मला एक कायतो बांबू गार्डन इन जपानचा व्हिडिओ मी बघितला. तिथं बांबू फॉरेस्ट इन जपान, तिथे एक शेतकरी आहे, त्याला 100 एकर बांबू लावलेला आहे आणि तो चार्टर प्लेन मध्ये फिरतो. असं मी तो व्हिडिओ मध्ये बघितलं आणि म्हणलं काय उघडत आता लोक गावाला फुकटच मिळालेली आहे. म्हणून त्या माझ्या पूर्ण शेताच्या बाउंड्रीला ऍज अ कंपाऊंड वॉल फळबागा वाचावी आपली कुंपण करून मी 40,000 लोक पूर्ण शेताच्या कडेला 2.5 3 5 फुटावर 2 3 लाईन टाकली आणि त्याला ठिबकचे 2 नळ्या टाकलेल्या होत्या आणि फळबागावर त्याला मी पाणी देत होतो. 3-4 वर्षांना असा खेळ झाला. त्या 40,000 रोपाच्या 10 लाख काट्या तयार झाल्या. माझ्या सुद्धा दांडात आलं एवढ्या, कारण बांबू इज द फास्टेस्ट ग्रोईंग प्लांट ऑन अर्थ. बांबू सारखी वनस्पती सगळ्यात फास्ट वाढणारी वनस्पती बांबू. त्या जवळपास 40,000 रोपाच्या 10 लाख काट्या माझ्या तयार झाल्या 3-4 वर्षात. मला माहित नव्हतं काय होईल, पण नटायचो आपल्या शेताला लय भारी कंपाऊंड वॉल झाली. म्हटल्याला बाहेरचं दिसत नाही, बाहेरच्याला बदल दिसत. भारी झालं आपलं शेत. लोक मला भेटायला यायला चालू झाले, काय याकडा खेळ त्याला भेटायला चालू झाल्यानंतर आमच्या भागात मराठवाड्यात सारखा दुष्काळ असतो आणि जेव्हा दुष्काळ पडतोय तेव्हा आमचा डोळा सगळ्या झाडाला असतंय. बांधाचं झाडी, लिंबाचं झाडी आणि झाडं खूप दिसते. तसं माझ्या बांधावर त्यावेळेस मध्ये तर काय पिकणार किंवा काय पैसे येणार, म्हणून मी बांधावरच्या काट्या विकायला. त्यावेळेस आमच्या भागामध्ये भाजीपाल्याचं फार मोठं पीक आणि त्या प्रत्येकाला भाजीपाल्याला लागायचे विळू. टमाटरला विळू, कारल्याला विळू, द्राक्षाच्या बागाला विळू, डाळिंबाला विळू आणि असं करून माझ्याकडे गिऱ्हाईक यायला चालू. ज्यावेळेस माझ्याकडे गिऱ्हाईक यायला चालू झाले त्यावेळेस मला तर काय अक्कल नव्हती, कसं माल विकायचं. मी बघायचो कसं येतंय माल, मोटरसायकल येतंय, 4 व्हीलरवर येतंय, काही केलं तरी आपल्याकडे 10 लाख काट्या आहेत. 20 रुपयापासून 100 रुपयापर्यंत काट्या विकायला आलं की त्यालाच म्हणायचं पुसपूस तोड, पुसपूस साळ, सगळं तू कर घेऊन जा. परंतु मला 1-1.5 वर्षाच्या वेळेस मी ते पैसे सेव्हिंग खात्यावर टाकायचो. माझ्या सेव्हिंग खात्यावर 1.5-2 वर्षामध्ये एक 20 लाखाचं टर्नओव्हर झालं नुसत्या बांबूचं. वेगळंच खातं केलं. 20 लाखाचं टर्नओव्हर झालं की माझे डोळे उघडले. म्हणजे या बांबूत काहीतरी टाकायचं. तर बांबूला कसला रोग नाही, बांबूला फवारणी नाही, याला जरवार खात नाही, याला कोण चुरून येत नाही, एकदा लावलं की मरत नाही, पाणी द्या न द्या. आणि एक रोप लावलं त्याच्यात 10 ते 200 काट्या. आणि आज भारतामध्ये जे तुम्ही बघितलं 50 ते 100 रुपयाच्या खाली बांबू काठी गेलं. 50च्या खाली होलसेल भाव आहे. म्हणजे एकाच्या 10-20 जरी काट्या झाल्या 50 रुपयाला जरी विकले तर 1000-2000 माझ्याकडे तर 200 काट्याची भेट आहे. म्हणजे 5 ते 10 हजाराचं एक पेट तयार केलं. आता काय बिये काय करतो. ज्यावेळेस माझी नाव व्हायला चालू झालं की बांबू शेती, कुणी बांबू ज्ञान म्हणायला, कुणी म्हणायला ही बांबूतला आकडेवाद आहे, असे करून माझ्याकडे लोक भेटायला यायला चालू. माझ्याकडे तर एकच व्हरायटी होती बांबूची. पण ज्यावेळेस लोक मला आकडेवाद म्हणायला लागले त्यावेळेस मला असं फुकट आकडेवाद म्हणून घ्यायचं नाही. मग मी भारतात जेवढं जमून तेवढं फिरलो. भारतातल्या जवळपास जेवढ्या व्हरायटी मला मिळत्या तेवढ्या सगळ्या आणल्या आणि अख्ख्या रानात चिकूच्या बुडाला बांबू, आंब्याच्या बुडाला बांबू, जिथं जागा दिसेल तिथं बांबू, विलीच्या कडेला बांबू, वड्याच्या कडेला बांबू, असे मी 20-30
जवळपास 100 व्हरायटी आणल्या आणि 100 व्हरायटी आणून त्यात लावल्या. 100, 200, 500, 1000 रुपये आणायचो. पैसे बऱ्यापैकी माझ्याकडे आता झालेले होते. त्याच्यामुळं लावत गेलो आणि हळूहळू बांबूला आखली वाण. कारण माणसं आले की त्याला तिथं व्हरायट्या बघायला भेटायच्या. हळूहळू बसलो तर म्हणाले बाबू लाखली वाण आहे, मला माहिती आहे. मग काट्या तर विकायला चालूच झाले. योगानं ॲग्रो विजन मध्ये गडकरी साहेबांचं ॲग्रो विजन नागपूरला त्यांना कुणीतरी सांगितलं की असं असं आहे, बांबूतले वेगवेगळे प्रयोग केले. साहेबांनी मला बोलवलं असाच मेळावा नागपूरला. आणि नागपूरला बांबू विषयी मी बोलायला लागलो. बोलल्यानंतर भाषण झाल्यानंतर त्यांनी मला इंडियन बांबू मिशन, महाराष्ट्र बांबू मिशनचा ऍडवायझर म्हणून मला पत्र दिलं. बाबू नागपूर नाही घेतलं पत्र खिशात घातलं. काय करायचं परंतु त्याचा परिणाम असा झाला की माझ्याकडे पत्रकार यायला लागले, मीडियावाले यायला लागले, माझ्या मुलाखती घ्यायला लागले, तुमच्याकडे रोपाची आवडलेली आहे का विचारायला लागले. वरून फोन यायला लागले, अदर स्टेट मधून फोन यायला लागले. हमारे को भी होना ये वहां ये होना वो होना, तुम्हारे पास है क्या पौधा. नवीनच खेळ चालला. मग मी गावात नोंदणी दिली. दुष्काळ पडलेला होता. म्हणून तुम्ही बियाणं काम करा. वेगवेगळ्या बिया आणलं. बांबू 3 प्रकारे प्रोपगेट आपण करू शकतो. सीड, टिश्यू आणि रायझोम. बांबूच्या डोळ्यापासून रोप तयार होतं, बियापासून मिळतं, कंदापासून मिळतं. अशा प्रकारे रोप, कारण रोप येणारे त्याला एखादी व्हरायटी दाखवली की दुसरा प्रश्न त्याच्यावर असायचा की हे रोप आहे का तुझं, म्हणत नाही. पण माझ्या असं लक्षात यायला लागलं की माझ्याकडे लोकांचे दररोज 10, 20, 30, 50 गुण रोज यायला लागले. त्या पिरियड मध्ये मी एक युट्यूब चॅनल चालू केलं. असा मोबाईल धरायचा, काय बाबूच्या आपल्याला डोक्याला जे पटलं ते बोलायचं. 10, 5 मिनिट असे करत करत माझे 2000 व्हिडिओ झाले. त्याला 20 लाख फॉलोअर झाले. ते 1-2 लाख मला येते या ऍडव्हर्टाईजचे. अशी प्रसिद्धी मला मिळायला लागली. लोक विचारायला लागले. मग मी जेव्हा गावात दमती दिली, कुणी बी या काम करा, असे करत करत त्या वर्षी मी 1 ते 2 लाख रुपये झाले. दुसऱ्या मी विकले. त्याचा खर्च करून मला 5-5 म्हणजे 10-12 लाख रुपये झाले. दुसऱ्या वर्षी 4-5 लाख केले, ती विकली. तिचे आता गेल्या वर्षी मी 20 लाख रुपये तयार केले, सगळे विकले. म्हणजे माझा नुसता काट्या विकायचं तर मागच पडलं. लोक रोपच एवढे निघायला न्यायला. कारण बांबू कशासाठी उपयोगी होतो. बांबू हा पेपर मिल, प्लायवूड इंडस्ट्री, अगरबत्ती काडी, इथेनॉल, मिथेनॉल, चारकोल, टूथपिक, आईस्क्रीमच्या काड्या, आईस्क्रीमचे चमचे, वुडन फ्लोरिंग. खूप आपल्या देशामध्ये 20 ते 30 हजार कोटीचा बांबू इम्पोर्ट होतो. 12,000 रुपये टन. मग शेतकऱ्यांनी काय लावले नाही बांबू. कारण बांबू लावणे, तोडणे, वाहणे हा पहिला क्राईम होता, गुन्हा होता. मला बी कोणा माहित झालं. आधी तर कशाची घेत होता. परंतु शासकीय ह्याच्यात परमिशन शिवाय बांबू तोडून किंवा विकू शकत नव्हतं. पण मोदी गव्हर्नमेंट ज्यावेळेस आलं त्यावेळेस त्यांनी बांबूला ग्रास कॅटेगरी मध्ये कन्वर्ट केलं. बांबू कुणीही लावू शकतो, कुणीही तोडू शकतो. त्याला कुणाही शासनाची परमिशन घ्यायची गरज नाही. व्हायला सुद्धा माझा तर पहिल्यापासून कार्यक्रम चालू आहे. त्याच्यानंतर मला वेगवेगळ्या स्टेटच्या कमिटीवर घेण्यात आलं. आता माझं म्हणजे 10 लाख कर्ज फेडून आता भरपूर पैसे कमवतो.
म्हणजे मला तात्पर्य सांगायचं तुम्हाला कशासाठी सांगायचं, चकलीने बाबूकडे वळलो. काय बघत काय नव्हतं, परंतु वळल्यानंतर काट्यावरून 22 लाखाचा टर्नओव्हर वीज होते. बाबूचं एकदा बेट लावलं तुम्ही, त्या बेटाचं चांगलं व्यवस्थापन केलं, त्याच्यापासून 10 ते 200 काट्या तयार होतात. दरवर्षी काट्या तुम्ही जेवढं बांबूला तुम्ही पाणी द्या, जेवढं खत व्यवस्था, बांबूला थोडं सिरियस घ्या. बांबूचे 1000 किंवा 2000 रोप जरी तुम्ही लावले, बांधाला लावले, तुमच्या पडकात लावले, कुठेही लावा, त्याच्यापासून 5-10 जरी काट्या तर आज 6 फुटाची टोमॅटोची काठी 25 रुपयाला, 9 फुटाची काठी मार्केटला द्राक्षाची जवळपास 30 ते 40 रुपयाला. बांबूचं प्रचंड मार्केट झालेलं आहे. तुम्ही सहज एका एकरामध्ये सहज 2-4-5 लाख रुपये सहज करू शकता. त्याला काय वेगळं लक्ष द्यायची गरज नाही. खेळत खेळत कार्यक्रम आहे तुमच्या, आपले पडकं बांधल वाट्याच्या शेजारी कुठेही जाऊ शकता. इतर अख्ख्या आता माझी शेती 16 एकर पासून 54 एकर पर्यंत. माझा तर आता मी करंट अकाउंट काढले, म्हणजे 29 वर खाली वर झाला की करंट अकाउंट टाकावं. म्हणजे म्हणायचं तात्पर्य की कर्जबाजारी 10 लाखाचं कर्ज असलेला माणूस सगळे पुढे करून नैराश्य आलेला माणूस, दांड्या काट्या आणि सुरूचे 25,000 रोपं लावले, वेगवेगळी तसे 3 लाख रोपं लावले, आणि आता बाबूचे तर भरपूर लावले. म्हणजे दांड्या काट्या याला सोपं घेऊ नका, कारण सुरूची सुद्धा काठी 100 रुपये 200 रुपये 10 फुटाची काठी. बांबूचे एक रोप जर लावलं तर त्याला असे एक वापरले काट्या. आता तर माझ्याकडे इंडस्ट्रियलिस्ट लोकांचे जास्त गिराईक आहे. मी ज्यावेळेस मला माझी कमिटीवर नियुक्ती झाली त्यावेळेस मग मला एकदम हाय क्लास लोक इंडस्ट्रियलिस्ट यांच्या मीटिंग माझ्यावर चालू झाली. तर ते लोक म्हणजे किसान मास नाही लागत. म्हणजे ही 3 महिने थांबायला तयार नाही. आपलं कुठलं किती दिवस येतं 3 महिने, 2-3 वर्ष कसं थांबत. परंतु मी माझ्या स्वतःच्या अनुभवातून सांगतो, ज्यांना 1000-2000 जरी भेट लावले, 500 जरी भेट लावले, तुम्हाला कधी कुणाच्याकडे हात पसरायची गरज नाही. जर शिकायसारखं आहे, जर वजन तुम्ही कशी काठी घ्या, एका एकर मध्ये 40,000 पर्यंत काट्या काढल्या, 40,000 काट्या. तसं ते उसासाठी मी लक्ष दिलं. 40,000 काठी 50 रुपयाला, 20-20 लाखाच्या काट्या. परंतु मला कुठं ठरवलं जातं, कारण की कुणी करतच नाही माणूस. माझ्याकडे आता तुम्ही आल्यानंतर एकदम निपाणी सारख्या ठिकाणी उस्मान दुष्काळी भागात आल्यासारखं सुद्धा वाटत नाही. फॉरेन मध्ये असल्यासारखे इंटिरियर रोड केले, त्याला पैसा झाला काही नाही फेकायला. पण मी इथं यासाठी आलो, गणपती जागाचा फोन आला. तहसीलदार सगळ्यांनी मला विनंती केली की बाबा इथं बांबूची काही लोकांनी आखली. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, तुमच्या हातात तुम्हाला तरी ह्या भागामध्ये बांबू वरदान करणार आहे. त्याला थोडं सिरियसली घ्या. आपला कार्यक्रम लय वेगळा आहे. तुझे अधिकारी जीव तुडून सांगायलेले असतात. आपल्याला वाटतं यांना पगार मिळतं, त्यांचं काय चालू आहे, यांचा कार्यक्रम आहे. परंतु ते जे काम करत असते ते असंच गेलो पुण्याला एका बांबू परिषद, इंदोरला नॅशनल परिषदेला गेलो आणि आज करोडपती झालो. म्हणजे माझं मोठेपणा सांगायला नाही, पण प्रत्येक इथं बसलेल्याला ती ताकद आहे. बांबूला ग्रीन गोल्ड म्हणलं जातं. या टॅबलावर बांबू ठेवते बघा कुठे पडतो. आपलं फॉर्च्यून चेंजर म्हणलं जातं. किस्मत बदललेवाला ते टॅबलावर ठेवून किस्मत बदलत नाही. रानात बांबू लावा. रानात बांबू लावल्यानंतर बांबूच्या एका रोपापासून बांबू हा 200 पट वाढतो.
म्हणजे एक रोप एक बांबू तुम्हाला सरळ 200 काढ. सुरुवातीला 4 येतात, 4 तोडल्या की 20 येतात, 20 तोडल्या की 50 होतात, 50 तोडल्या की 200 होतात. म्हणजे हे तुमची किस्मत तर होणार आहे. आज आमच्याकडे महापूर आला, मी तर याच्यात बघत असतो. आज अख्ख्या गावाचं सोयाबीन पाण्यात आहे, माझ्या बाबूने पाणी. मी एकटा शेतकरी आहे की मी कुशल, आजूबाजूचे सगळे लढाई ऊस आडलं पण आम्हाला दुष्काळ आला का, गारपीट आली का, अतिवृष्टी झाली का, ओरडं पडलं का, डीपी महिनाभर जळाला का. डीपी कसे तुमच्याकडे, आमच्याकडे वाईट असतात. एकदा डीपी जळाला की 2 म्हणजे सगळ्या गोष्टीवर सोल्युशन काढलेलं. आणि इतक्या आपत्ती आल्या तुम्हाला काय झालं, दुष्काळ आला, अतिवृष्टी झाली की 6,000 अनुदान देते ती सरकार देते. मला 30-40 हजार रुपये शेती, बांबू शेती, बांबूची पैसे फळं बी आहे, बांबू बी आहे, 30,000 रुपये येतील मला. तिकडे काय होऊ द्या, हवाई सर्वे होऊ द्या ना, खाली सर्वे होऊ द्या, तहसीलदार साहेब होऊ द्या ना, होऊ द्या ना, नाही माझ्या खात्यावरती पैसे पडतात. म्हणजे माणूस श्रीमंत कसा होता असं काही. तरी हे मोदी साहेब किंवा हे गडकरी साहेब बाबू बद्दल एवढं वळलेले आहे. आपल्याला वाटतं यांना काय काम आहे का नाही. मला गावामध्ये सगळे येणं करायचं, मला 40 आवड आहे. भारतात वेगवेगळ्या कमिटीवर मला जेवायचं नाव आहे. कुठल्याही कमिटीवर आदरतंय तिकडे द्या पाहिजे. कुणी म्हणतंय पर्यावरणवादी, कुणी म्हणतंय काय वादी, आमचं आपलं पैसेवादी. एकाच्या रुपयाचे पैसे काढा, कारण आमच्या शेतकऱ्यांची दरिद्री शेतकऱ्याला कुणीच येते. म्हणजे माझ्या बायकोला जरी म्हणलं सुरुवातीला काय करते नवरा, तिला अवघड वाटायचं. बाबूची शेती करतो सांगायची नाही, बाबूची शेती तुमचं हसायचं तर लगेच. आज मला इंटरव्ह्यू आले, पुरस्कार मिळाले, माझ्या खिटून उभा माझ्या मुलं झालं. सगळ्यात जास्त आता बोलताय. यश आलं माणसाला, जग पाठीमागे, पैसा आला, जग आपल्याला पाठीमागे. पैसा नसेल, प्रसिद्धी नसेल, शेतकऱ्याला तर पैसा महत्वाचा आहे, प्रसिद्धीला तरी काय वाटायचं काय खायचंय का. आपली आर्थिक परिस्थिती सुधारावी, कारण पुढचा काळ, कारण फॉरेन मधून बाहेरून बांबू येणारा बंद व्हायलाय. कोरोनामुळे असेल, कशामुळे बी असेल, इथून पुढं बांबू जो लावेल त्याला फार मोठा दिवस आहे. माझा स्वतःचा आलेला आहे. त्यामुळं बांबू शेतीला सिनियर घ्या. एवढ्या लांब जे आलो तुमच्यासाठी आलेलो आहे. आज तुमचा प्रकाश पडला तर पडला, तर मला असंच काय मला काय दिलं. आज मी सुधारलो, मला कुठला बी पुरस्कार मिळाला की खाली विचारते शेवटचा प्रश्न, तुमचं समाजासाठी काय केलं आहे. पुढे ऐकले तर गेलं, म्हणून मी ही तुझं भाषण करत राहतो. सुधारले तर सुधारले, लावले बाबू तर लावले. त्यांची तळमळ आहे, त्यांची तळमळ आपल्या फायद्याची आहे. त्यामुळे तुमचे बांध असते भरपूर ठिकाणी तुम्ही लावू शकता. मी याला काय, तुम्ही एकदा जर पावसाळ्यात रोप लावलं, याला पाणी मिळालं नाही मिळालं तरी ती मदत नाही. तुम्हाला नोटा करायच्या असल्या तरी मला पाणी नाही, आणि ह्याच्या नोटा लय बेकार होता तरी तुम्हाला तळमळीला सांगतो. दुसरी गोष्ट, बांबू हा सगळ्यात जास्त ऑक्सिजन सोडतोय. आता तुम्हाला नळकांडे घेऊन नाका लावायची वेळ आली,
मास आले आता काहीतरी आवाज लावले तिथे पैसे तुम्हाला नाही गरज पडली भरपूर जणांना पडली. बांबू हा सगळ्यात मोठा ऑक्सिजनचा सोर्स आहे. तुम्ही बांबूच्या बनात जरी फिरला तर तुम्हाला एकदम फ्रेश वाटणार. ते ऑक्सिजनचं हब आहे, फार मोठा ऑक्सिजनचा सोर्स आहे. आमच्या गावात नायराश्यामुळं भरपूर जण दारू पेत होते. म्हणजे असं भरपूर आमच्या गावातले दारू. परंतु आता आमचं गाव हे रेशीम उद्योजक, बांबू उद्योजक हात मिळाले. आमच्या गावचा निंबाणीचा टर्न 5 कोटी गेला. इयरली 200 ते 300 रेशीमचे शेड आहेत. कुठलीही योजना असते, शासन जरी काम करत असलं ते आपल्यासाठी असतं. पुढे सिरियस घ्या. निदान 10-5 एवढ्या योजना सांगितल्या, आपण त्याला जेड्यात काढीत बसतात, असंच बसतात. अरे मागू काय पुढे सिरियस घ्यायचं. तर आपली गरिबी जाईल. कारण आता तर मुंबईला तरी किती जाणार, पुण्याला तरी किती जाणार, दुकानात तरी किती टाकणार. लीगल कॉम्पिटिशन झाली. बांबू या क्षेत्रात कॉम्पिटिशन राहिलेले नाही. बांबू जो इम्पोर्ट होत होता चायनामधून, व्हिएतनाममधून, सगळं बंद व्हायलेलं आहे. 500, 200, 1000 बांबूचे बेटर लावा. तुम्हाला गॅरंटी देतो, तुम्हाला पुन्हा पुन्हा हात पसरायची गरज आयुष्यात पडणार नाही. त्या काट्याने